श्रोते हो, आता ऐकूया नेतृत्व विकास प्रशिक्षण याविषयी प्रिया सावंत यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. कुठल्याही सांघिक कार्यामध्ये नेतृत्व फार महत्त्वाचं ठरतं. अगदी आपल्या घरापासूनचा जरी आपण विचार केला तरी घर उभारणारी, घरातल्या सर्वांना सामावून घेणारी गृहिणी किंवा घरातला कमावता करता पुरुष हे दोघंही कुटुंबाचं नेतृत्व करतात. राज्याचं, राजकीय पक्षाचं, देशाचं नेतृत्व हे तर नेहमी चर्चेत असतं. परंतु घर आणि राजकीय क्षेत्र या पलीकडे कुठल्याही खेळामध्ये, स्पर्धेमध्ये, अगदी नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा नेतृत्व हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. अ लीडर इज वन हू नोज द वे, गोज द वे अँड शोज द वे. म्हणजे नेता असा असतो की ज्याला मार्ग ठाऊक असतो, त्या मार्गावरून तो स्वतः चालत असतो आणि इतरांना मार्गदर्शन करत असतो. लीडरशिप डेव्हलपमेंट अर्थात नेतृत्व विकासाच्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलंय प्रिया सावंत यांना. नमस्कार. नमस्कार. प्रिया सावंत या आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, इन्स्पिरेशनल स्पीकर आहेत, प्रेरक वक्ता आणि नेतृत्व प्रशिक्षण तज्ज्ञ आहेत. अत्यंत सकारात्मक आणि अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व आहे. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी काही नामांकित औषध कंपन्यांमध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून केली आणि त्यानंतर काही शिक्षण संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रात त्या कार्यरत होत्या. शिक्षणाची ओढ इतकी जबरदस्त आहे की ॲनालिटिकल केमिस्ट्री, क्लिनिकल सायकॉलॉजी आणि इंडस्ट्रीयल सायकॉलॉजी या तिन्ही विषयांमध्ये त्यांनी मास्टर्सची पदवी संपादन केली आणि IIT दिल्लीमधून मॅनेजमेंट स्टडीज व्यवस्थापनाचा अभ्यासक्रमसुद्धा त्यांनी पूर्ण केला आहे. प्रिया सावंत या कवयित्री आहेत. काव्य त्रिशा आणि ख्वाहिश हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. याशिवाय त्यांनी सेल्फ हेल्प बुक, स्वमदत पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये यशाचा मंत्र किंवा यशप्राप्तीसाठीची कौशल्य याबद्दलचं मार्गदर्शन करणारं गोल्डन सक्सेस स्किल्स हे त्यांचं पुस्तक आहे. नेतृत्व विकासाच्या संदर्भात गेली काही वर्ष त्या कार्यशाळा घेत आहेत. यातून जवळपास 25,000 लोकांशी त्यांचा संपर्क आतापर्यंत आलेला आहे. तर प्रियाताई, मुळात त्याची सुरुवात कशी झाली त्याविषयी आम्हाला सांगा ना. नक्कीच नेहाजी. पण आधी सुरुवातीला तुमचे मनापासून आभार की या सुंदर विषयावर बोलायची मला तुम्ही आज संधी देताय. कारण लिडरशिप डेव्हलपमेंट हा अतिशय एक सुंदर कन्सेप्ट आहे आणि प्रत्येकासाठी अतिशय आवश्यक असं आहे. आणि माझ्या करिअरची सुरुवात जर तुम्ही विचारलं तर मी जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं ऍज अ रिसर्च सायंटिस्ट म्हणून केली. आणि संशोधन या क्षेत्रामध्ये असल्यामुळे पदार्थातले नवीन गुणधर्म शोधणं हे तेव्हापासून माझ्या कामाचा भाग होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा इंडस्ट्रीयल सायकोलॉजी मध्ये मास्टर्स केल्यानंतर ह्युमन बिहेवियर वरती रिसर्च करायला आवडायला लागलं कुठेतरी. आणि ह्युमन पोटेन्शियल कसं डेव्हलप करता येईल, काय आपण नवीन माणसातले सुप्त गुण कसे आपण शोधून काढता येतील आणि त्याचा त्याच्या प्रगतीसाठी कसा वापर करू शकू आपण, याच्याबद्दल विचार करायला लागले. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी IIT दिल्लीमध्ये मॅनेजमेंट कोर्स करत असताना एक अतिशय आमचे सिनियर गेस्ट फॅकल्टी होत्या, डॉक्टर सेठी म्हणून. आणि त्या ज्या होत्या त्या कॉर्पोरेट ट्रेनिंग एक्सपर्ट होत्या. आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन झाल्यानंतर कुठेतरी मलाही असं या क्षेत्रामध्ये काम करावं असं वाटलं. आणि योगायोगाने तशी मला संधीही चालून आली. दिल्लीमध्ये जैन पब्लिकेशन या संस्थेसाठी मी काम करत असताना वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांशी जोडले गेले. आणि जी काही पुस्तकं पब्लिश व्हायची, पेरेंटिंग वर असतील किंवा इमोशन मॅनेजमेंट वरती असतील किंवा सेल्फ मॅनेजमेंट वरती असतील पुस्तकं, तर त्या पुस्तकांशी रिलेटेड आम्ही कार्यशाळा कंडक्ट करायचो. आणि मग तेव्हापासून मला याची आवड निर्माण झाली आणि सातत्याने मग मी इंडिव्हिज्युअली आता ऍज अ कॉर्पोरेट ट्रेनर किंवा ऍज अ लिडरशिप एक्सपर्ट म्हणून काम करते. अच्छा, बरं. किती साली साधारण या कामाची सुरुवात झाली? कोणत्या वर्षी? मला असं वाटतं 2011 पासून म्हणायला हरकत नाही. म्हणजे तशी सुरुवात आधीच झाली होती. कारण मी वेगवेगळ्या शाळांमध्ये, मिस्टर आर्मीमध्ये आहेत, त्यामुळे मला भारतभर प्रवास करायची संधी मिळाली. भारतातल्या अतिशय प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि असे थोड्याफार प्रमाणामध्ये ट्रेनिंग प्रोग्राम चालूच होते. कारण कुठेतरी मला सायकोलॉजीची मुळातच आवड होती पहिल्यापासून. आणि बरेच विचारवंत भेटले मला आणि त्याच्यामुळे माझा कुठेतरी दृष्टिकोन व्यापक झाला. आणि हे एक मागची 8 ते 10 वर्ष मी करते. म्हणजे फोकस्ड काम जर म्हटलं तर तसं मागची 8 ते 10 वर्ष मी करतेय. लीडरशिप डेव्हलपमेंट एक्सपर्ट किंवा नेतृत्व विकास तज्ज्ञ असं आपण त्याला म्हणतो. तर
कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण याच्यामध्ये तुम्ही देता ते सांगा ना, आणि कोणासाठी ही आपली कार्यशाळा मुख्यतः असते? जे लिडरशिप डेव्हलपमेंट हा जो प्रोग्राम आहे हा. हा अतिशय म्हणजे प्रयत्नपूर्वक आणि अभ्यासपूर्ण रीतीने हा एक कोर्स डिझाईन केलेला आहे. हा. आणि आयुष्यात ज्याला यशस्वी व्हायची इच्छा आहे अशा या प्रत्येक व्यक्तीसाठी हा कोर्स आहे. बर. म्हणजे मग ते विद्यार्थी असू देत किंवा कॉर्पोरेटमध्ये काम करणारे एम्प्लॉईज असू देत, सिनियर लेवलचे एक्झिक्युटिव्ह असू देत किंवा उद्योजक असू देत, म्हणजे हा कोर्स तसा प्रत्येकासाठी आहे. बर. पण आता मुख्यतः तुमच्या ज्या कार्यशाळा होत आहेत त्याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी कोणत्या वयोगटाचे असतात? साधारणपणे 25 वर्षापासून ते अगदी 55-60 वर्षापर्यंतचे प्रशिक्षणार्थी असतात. अच्छा. आणि हा जो कार्यक्रम आहे हा मी 2 वेगवेगळ्या लेवलवरती कंडक्ट करते. एक जो प्रोग्राम आहे तो पर्सनल लिडरशिप म्हणून आहे. हा. आणि दुसरा जो आहे तो प्रोफेशनल लिडरशिप असा एक कार्यक्रम आहे. अच्छा. हा. बर. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक जो आमचा अगदी काय म्हणतात अगदी पॉप्युलर कोर्स आहे तो एक 4 दिवसाचा कोर्स आहे, गोल्डन सक्सेस स्किल फॉर लाईफ एक्सलन्स. हे एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह कोर्स आहे 4 दिवसाचा आणि प्रत्येकी म्हणजे 6 तास असं याचं प्रशिक्षण चालतं. तर टोटल 24 तासाचा हा लाईफ मॅनेजमेंटचा कोर्स आहे, लाईफ लिडरशिपचा. अशा पद्धतीने आम्ही तो कंडक्ट करतो. बर. आता आपण या तिन्ही प्रकारच्या प्रशिक्षणासंदर्भात थोडं सविस्तर बोलू. तर सगळ्यात आधी पर्सनल ट्रेनिंग जे आहे किंवा पर्सनल लिडरशिप डेव्हलपमेंट म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये नेतृत्वाचे गुण विकसित करण्यासाठी कशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं त्याविषयी सांगा. पर्सनल लिडरशिप मध्ये आम्ही काय करतो की तुम्हाला एक स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कसा निर्माण करता येईल. म्हणजे आणि कसं असतं की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की प्रगती व्हावी आपली, पण कशी साधावी हे कळत नाही. म्हणजे प्रतिभा प्रत्येकाकडे असते, पण ती प्रतिभा कशी वापरायची आपल्या प्रगतीसाठी हे बरेचदा उमजत नाही. तर हा जो पर्सनल लिडरशिप कोचिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही एक तर स्वतःला नव्याने ओळख करून देतो जे प्रशिक्षणार्थी असतात, आणि वी ट्रेन देम टू टेक कंट्रोल ऑफ देअर लाईफ. म्हणजे सगळ्यात आधी स्वतःची ओळख करून देणं, नो युअर सेल्फ. येस, नो युअर सेल्फ. आणि त्याच्यानंतर तुमचे स्वतःशी असलेलं नातं, इतरांशी असलेलं नातं म्हणजे पर्सनल रिलेशनशिप्स आणि प्रोफेशनल रिलेशनशिप कशी मॅनेज करायची. कारण बरेचदा ह्या गोष्टी आपल्याला त्रासदायक, क्लेशदायक ठरतात आणि त्याच्यामुळे आपल्या लाईफ मधला फोकस कुठेतरी ढळतो असं मला वाटतं. त्याच्यानंतर आम्ही फायनान्शियल ग्रोथ तुमची कशी करायची याच्यामध्ये त्याच्याबद्दल बोलतो. स्वतःच्या म्हणजे करिअर ग्रोथ कशी करायची त्याच्याबद्दल डिस्कशन होतं. आणि त्याच्यानंतर मेंटल, फिजिकल आणि इमोशनल हेल्थ ही वेल्थ आपण कशी क्रिएट करायची. बर. अच्छा. त्याविषयी आपण मार्गदर्शन करतो. खूप छान आहे. म्हणजे या विषयाचे सुद्धा अनेक पैलू आहेत हे याच्यातनं लक्षात येते की मुळात स्वतःचं नेतृत्व विकसित करताना प्रत्येकाला आयुष्यामध्ये एक काहीतरी साध्य करायचं असतं आपल्याला. अगदी. आणि त्याच्यासाठी अर्थात आर्थिक दृष्ट्या स्वावलंबन हे खूप महत्वाचं असतं. तर ती क्षमता आपली वाढवायची असेल तर त्याच्यासाठी व्यक्तिमत्व विकास आहे किंवा त्याच्यासाठी नेतृत्व विकास. त्याच्यानंतर दुसरं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आपल्या करिअरची ग्रोथ, आपल्या जे काही आपलं कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये प्रगती करायची आहे, तर त्याच्यासाठी आणि मानसिक आणि भावनिक सुद्धा स्वास्थ्य आपलं वाढवणं या दृष्टीने ही कार्यशाळा तुम्ही घेत असता. तर या प्रकारच्या कार्यशाळेसाठी आपले प्रशिक्षणार्थी कोणत्या वयोगटातले असतात? याच्यासाठी ही अगदी हे मिक्स आहे, कारण लाईफ मॅनेजमेंट जे आहे ते प्रत्येकाला अगदी म्हणजे तुम्ही 50 नंतर सुद्धा याची गरज भासते बरेचदा. म्हणजे रिटायर लोक पण बरेचदा हे कोर्सेस अटेंड करतात. बर. अच्छा. म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला की अगदी जे युपीएससी किंवा एमपीएससी चे स्टुडंट्स असतात त्यांच्यापासून ते मॅनेजमेंट स्टुडंट किंवा नोकरीमध्ये नव्यानेच लागलेले किंवा मिडल लेवल मॅनेजर्स, तर तेही सुद्धा या प्रशिक्षणासाठी येतात. कारण लाईफ लिडरशिप ही एक अशी गोष्ट आहे की त्याच्यामुळे तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे व्यापक होऊन जातो. आणि जीवन सफल आणि समृद्ध करण्यासाठी म्हणजे आपला बेसिक थॉट प्रोसेस जी असते किंवा प्रत्येकाला असं वाटतं की माझं आयुष्य एक आनंदी, सुखी, समृद्धी असं जावं. आता दिवाळी झाली, दिवाळीला पण आपण शुभेच्छा देताना असंच देतो ना की सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं, तुम्हाला आनंदाचं जावं. तर ह्याच माफक अपेक्षा असतात आयुष्याकडनं आपल्याला. आणि मग
त्याच्यासाठी काहीतरी कौशल्य नक्कीच गरजेची असतात. हा. तर मग ती कौशल्य कुठली याच्याबद्दल आपण माहिती देतो आणि ती कशी आत्मसात करायची हे शिकवणारा हा कोर्स आहे असं मी म्हणेन. बर. तर हे प्रशिक्षण देताना कसं असतं, म्हणजे लेक्चर असतं, व्याख्यान असतं, का प्रत्यक्ष कृती काही करायला दिल्या जातात? छान प्रश्न विचारला नेहाताई. कसं असतं की तुम्ही जर लेक्चर फक्त दिलं किंवा नुसतं थिअरॉटिकल असेल हा. तर मग अशा प्रशिक्षणांची गरजच नाही, कारण मग पुस्तकं आजकाल पुस्तकं भरपूर आहेत हो. त्याच्यावरती. इंटरनेटवरती सुद्धा खूप माहिती मिळते. इंटरनेटवरती तुम्हाला भरपूर माहिती मिळते. हा. पण हा जो कोर्स आहे ह्याच्यामध्ये हा इंटरॅक्टिव्ह असा कोर्स आहे आणि प्रत्येकाचा नीड बेस असा कोर्स आहे. म्हणजे जसं आता मी जेव्हा हे मला केव्हा जाणवलं, जेव्हा मी पेरेंटिंगचं सेशन घ्यायची हा. तर तेव्हा मला असं कळलं की पेरेंटिंग असं हे एक व्याख्या अशी आपण करू शकत नाही. हा. जसं प्रत्येक मूल वेगळं असतं तसंच प्रत्येक मूल वाढवायला वेगळं पेरेंटिंग स्किल लागतं. त्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. प्रत्येकाच्या लाईफ लिडरशिपसाठी लागणारे स्किल्स वेगळी असतात. हा. काही कॉमन आहेत, पण तरी पण स्वतःचं आपण कसं स्वतःला ओळखायचं, सेल्फ अवेअरनेस कसं करायचं हा. स्वतःला. म्हणजे बेसिकली हा जो कोर्स आहे हा. हा मी तुम्हाला म्हणजे असं म्हणेन की हा 4S मॉड्यूल असं आम्ही याला बेसिक म्हणतो, फंडामेंटल. हा. म्हणजे त्याच्यामध्ये येतं 4S म्हणजे सेल्फ अवेअरनेस, सेल्फ ऍक्सेप्टन्स की मी जसा आहे तो स्वतःला स्वीकारणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर सेल्फ मॅनेजमेंट, स्वतःला तुम्ही कसं मॅनेज करायचं. हा. आणि सेल्फ रिलायन्स. सेल्फ रिलायन्स म्हणजे काय की तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात ही जाणीव, की तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही स्वतः बनू शकता ह्याची एक जाणीव त्यांना करून देणं. आणि मग जसं तुम्ही म्हणालात तर ह्याच्यामध्ये आम्ही काही लेक्चर असतात, काही ऑडिओ व्हिडिओ आम्ही दाखवतो त्यांना, हा. काही व्हिज्युअल्स दाखवतो, डॉक्युमेंटरीज दाखवतो. त्याच्यानंतर जे सक्सेसफुल लोक आहेत आयुष्यामध्ये ज्यांनी खूप काही कमवलंय तर त्यांची आम्ही उदाहरणं देतो. केस स्टडीज असतात, क्वेश्चनेअर्स असतात. जसं सेल्फ अवेअरनेस साठी आम्ही क्वेश्चनेअर देतो आणि मग त्याच्या अनुषंगाने मग आम्ही त्यांना त्यांची ओळख करून देतो की बाबा आपल्यामध्ये काय कमतरता आहे, काय आपली बलस्थानं कोणती, कशी आपल्यासाठी ती वापरता येऊ शकतात. एक स्वॉट अनालिसिस म्हणून एक सुंदर सायकोलॉजिकल टूल आहे, त्याचा आम्ही प्रामुख्याने वापर करतो. त्यामुळे खूप सुंदर असं हा कोर्स आहे. आणि ह्याला अर्थात या प्रकारच्या प्रशिक्षणाला प्रतिसादही चांगला येत असेल. एखादं उदाहरण आम्हाला ऐकायला आवडेल. एअर इंडियामध्ये केलं होतं ट्रेनिंग. तर ते आता सगळे अगदी नॉलेजेबल आणि वेल एक्सपिरियन्स्ड असे एक्झिक्युटिव्ह होते. आणि त्याच्यातनं जेव्हा ते सगळं झालं आमचं लिडरशिप ट्रेनिंग आणि हे ते सगळं प्रतिसाद अतिशय सुंदर मिळाला, फीडबॅक खूप चांगला आला. आणि त्याच्यानंतर एक साधारण आठवडाभरानंतर मला एक फोन आला. मिस्टर सक्सेना म्हणून होते, त्यांचं नावही सांगते मी, आणि ही वॉज अ सिनियर इंजिनियर इन एअर इंडिया. तर ते म्हणाले की आम्ही बाकी आम्हाला टेक्निकल स्किल्स अगदी आम्ही पारंगत आहोत, पण हे जे तुम्ही लाईफ लिडरशिप बद्दल बोललात तर हे मला आता रिअलाइज झालं की मी माझ्या फॅमिलीसाठी किती छानपैकी वापरू शकतो. अच्छा. म्हणजे माझ्या मुलाचं डिप्रेशन लेवल मी समजलो, त्याचा घरावरती कसा परिणाम होता ते मला कळलं, की माझी घरामध्ये माझं स्थान किती गरजेचं आहे. म्हणजे मी आतापर्यंत मी ह्या गोष्टीकडे माझं लक्षच नव्हतं. मला असं वाटायचं मी माझी नोकरी ह्याच्यामध्ये मी गुंतलेला होतो पूर्णपणे, तर माझ्या बाकी जबाबदाऱ्या, बाकी कुटुंबाचं स्वास्थ्य हे मी कसं सांभाळू शकतो हे तुम्ही मला, त्याच्यामध्ये आम्ही एक वर्क लाईफ बॅलन्स म्हणून पण एक घेतो सेशन, तर ते त्यांनी खूप छानपणे त्याचा उपयोग केला आणि त्यांनी तसा तो फीडबॅक दिला. मला खूप छान वाटलं. म्हणजे नोकरी आणि घर या दोन्हीचा समतोल जसं स्त्रियांना सांभाळणं गरजेचं असतं तसंच ते पुरुषांच्या बाबतीत, आणि ते सुद्धा थोड्या वरच्या हुद्द्यावर असलेल्या पुरुषांना सुद्धा सांभाळण्याची आवश्यकता आहे. तर त्याची जाणीव त्यांना झाली असं म्हणायला हवं, नाही का? नक्कीच नक्कीच. कारण की पुरुष हे इतके बिझी असतात, कारण घरातल्या स्त्रिया त्यांच्यापर्यंत बरेचसे प्रॉब्लेम पोहोचू देत नाहीत आणि मग बरेचदा ते प्रॉब्लेम वाढतात आणि काही काही वेळेला ते हाताबाहेरही जाऊ शकतं. आणि त्यावेळेला मी जे तुम्हाला उदाहरण दिलं तर त्यावेळेला त्यांचा मुलगा नेमका 12वीत होता आणि ते म्हणाले की त्याला कुठेतरी ते डिप्रेशन येत होतं किंवा त्याचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स ढळत होता. आणि त्यावेळेला म्हणे मी ठरवलं की मला त्याला वेळ द्यायला हवा. आणि मग मी मेट्रोतनं प्रवास करत असताना त्याची पुस्तकं वाचायचो, घरी गेल्यावर पर्सनली त्याची रिव्हिजन घ्यायचो, लक्ष द्यायचो. त्यामुळे ते खूप म्हणे, आणि मला ते म्हणजे इतकं त्यांनी मनापासून धन्यवाद दिले ह्या गोष्टीसाठी आणि मला खूप म्हणजे त्याचं समाधान वाटलं. अगदी
हे हा फार मोठा बदल आहे. हो 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 आता तुम्ही आम्हाला जे उदाहरण दिलं ते प्रोफेशनली काम करणाऱ्या एका व्यक्तीचं दिलं, हम्म. परंतु ज्यांना आता नव्याने सुरुवात करायची आहे, काहीतरी नवीन उद्दिष्ट साध्य करायचंय, अशा विद्यार्थ्यांना कशी याची मदत होते त्याविषयी सांगा ना. नक्कीच. एक 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. हा. माझ्याकडे एक युपीएससी साठी प्रयत्न करणारा विद्यार्थी आला होता हा. आणि त्याने आतापर्यंत 3 ते 4 अटेम्प्ट दिले होते, पण त्याचं झालं नाही आणि बरं. त्याचं त्याला कुठेतरी फ्रस्ट्रेशन येत होतं. कारण त्याने इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केलं होतं आणि त्याच्यानंतर MBAचंही त्याने प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्याच्यानंतर ते सगळं सोडून तो पूर्णपणे युपीएससीचा प्रयत्न करत होता आणि ते होत नव्हतं. त्यामुळे घरच्यांना फ्रस्ट्रेशन येत होतं आणि त्यांच्याकडे बघून त्याला फ्रस्ट्रेशन येत होतं की माझ्या बरोबरची मुलं जी आहेत त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि मी माझी इतकी वर्ष वाया घालवतोय आणि इतकी वर्षाचा गॅप झाल्यानंतर मला आता परत त्या क्षेत्रामध्ये पण नव्याने मला अभ्यास करून नव्याने सुरुवात करायला लागेल. आता हे युपीएससी माझ्याच्याने काय होणार नाही असं मला वाटतंय. म्हणजे कुठेतरी त्याला नैराश्य येत होतं. बरं. आणि मग जेव्हा त्याने हा कोर्स केला तर त्याच्यामध्ये आम्ही हाऊ टू डील विथ फेल्युअर्स. लीडरशिप इज नॉट ओनली अबाउट सक्सेस, इट इज अबाउट डीलिंग द फेल्युअर्स ऑल्सो इफेक्टिव्हली. हा, म्हणजे आपल्याला येणारं अपयश ते हाताळणं हे हा. कठीण जातं अनेकदा. अनेकदा कठीण जातं हा. आणि त्याच्याबद्दलही आम्ही याच्यामध्ये मार्गदर्शन करतो आणि त्याच्यामुळे मग त्याला कुठेतरी स्वतःवरचा विश्वास त्याचा परत जागृत झाला हा. की नाही मी काहीतरी करू शकीन. म्हणजे आत्ताचा जो मी पुढचा प्रयत्न करीन तो अधिक जोमाने करीन. त्याला हे जाणवलं की मी कुठेतरी हताश होत होतो, हतबल होत होतो की माझे 2 ह्याच्यामध्ये झालं नाही. 3ऱ्या वेळेला मला अपेक्षा होती की आता 3ऱ्या वेळेला तरी मी पास नक्की होईल. हा. हा, पण तेही झालं नाही. त्यामुळे माझा स्वतःवरचाच विश्वास ढळला होता. पण आता हे कोर्स अटेंड केल्यानंतर कुठेतरी माझा तो एक आत्मविश्वास मला परत मिळाला आणि मी आता माझ्या फेल्युअर्सशी म्हणजे अपयशाशी डील करून यशस्वीरित्या परत नव्या उमेदीने नव्या जोमाने मी प्रयत्न करीन आणि यावेळेला नक्कीच यशस्वी होईल अशी मला खात्री वाटली. किंवा नाही जरी झालो तरी माझ्याकडे काहीतरी बॅकअप प्लॅन असेल. आय विल बी प्रिपेअर्ड फॉर द फेल्युअर वन मोर टाइम अँड आय कॅन डू समथिंग एल्स. तर ते खूप मला छान त्याच्याकडनं फीडबॅक मिळाला. म्हणजे एखादं अपयश आल्यानंतर आयुष्य जणू काही तिथे सगळं संपलं असं काही वेळेला इतकी निराश मनस्थिती येऊ शकते आणि त्यातून बाहेर पडून पुन्हा नव्या उमेदीने उभं राहणं, परिस्थितीशी संघर्ष करणं हे खूप महत्वाचं आणि त्याच्यासाठी त्याला बळ मिळालं असेल या प्रशिक्षणातून असं म्हणता येईल. नक्कीच. पर्सनल ट्रेनिंग आणि प्रोफेशनल ट्रेनिंग या दोन्हीसाठी प्रशिक्षण देत असताना तुम्हाला वेगळा काही विचार करावा लागतो का? हो, नक्कीच. जेव्हा पर्सनल ट्रेनिंग आपण म्हणतो तर ते हे पर्सनल ट्रेट्स डेव्हलप करण्यावरती जास्ती फोकस असतो. म्हणजे सेल्फ इम्प्रुव्हमेंट कसं करायचं, स्वतःचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, स्वतःसाठी ध्येय कशी स्थापित करायची आणि गोल सेटिंग केल्यानंतर ती गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करायचे, तुमचा ऍक्शन प्लॅन कसं पाहिजे, तर याच्याविषयी मार्गदर्शन असतं की एक तुमचा आयुष्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन कसा डेव्हलप करायला हवा, तर ह्याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो. आणि जेव्हा आपण प्रोफेशनल लीडरशिप बद्दल बोलतो तर तेव्हा ह्याच्यामध्ये तुमच्या त्या क्षेत्राशी निगडीत असलेली कौशल्य तुम्हाला पुढे जाण्यासाठी कशी आवश्यक ठरतात किंवा कुठली तुम्हाला कौशल्य आत्मसात करायला हवी याच्याविषयीचं मार्गदर्शन असतं. लीडरशिप म्हणताना त्याच्यामध्ये एक जण लीड करतो आणि बाकीचे त्याला फॉलो करतात. करेक्ट. हा, म्हणजे एक नेतृत्व आपल्याला करायचंय आणि इतर आपलं अनुकरण करणार आहेत किंवा आपल्या आज्ञांचं पालन करणार आहेत असं असू शकतं. तर या दृष्टीने सुद्धा या प्रशिक्षणामध्ये विचार होत असेल. नक्कीच. जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं, द लीडर इज द वन हू शोज द वे, पेव्स द वे, है ना. आणि लीडरशिप इज नॉट अबाउट द पोझिशन, लीडरशिप इज अबाउट युअर ऍक्शन्स. बरोबर. लीडरशिप ती कृती असते, पद नाहीये ते. कृती असते आणि लीडरशिप ही एक मोठी जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्या कृतीतनं ते दाखवता. जेव्हा तुम्ही स्वतःला लीडर म्हणून घेता तर तुमचे फॉलोअर्स असतात. मग फॉलोअर्सचा विश्वास तुमच्यावरती हवाय की बाबा हा जो माणूस आहे त्याने जे आपल्याला विजन दाखवलंय, तुम्ही फ्युचरिस्टिक विजन दाखवता की हे तुम्हाला शक्य आहे, है ना. आणि त्याच्यामुळे मग तो विश्वास संपादन करण्यासाठी तुम्हाला तुमची काही स्किल्स एक्झिबिट करायला लागतात. तुम्हाला दाखवावं लागतं की जे मी म्हणतोय ते कृतीतनं शक्य आहे. आणि मग प्रोफेशनल लीडरशिप मध्ये आम्ही त्या लीडरशिप थिअरीज बद्दल बोलतो, वेगवेगळ्या लीडरशिप स्टाईल्स बद्दल बोलतो
आणि मग त्याच्यातनं लोकांना खूप फायदा होतो. कारण काही वेळेला असं होतं की कार्यालयामध्ये एखादी व्यक्ती आपला बॉस आहे, हा, परंतु त्यांचं ऐकावं किंवा म्हणजे सगळ्या टीमला एकूण बांधून ठेवणं हम्म. हे सगळ्यांना जमतं असं नाही. आणि तेच शिकण्याची गरज असते, नाही का? अगदी बरोबर, अगदी बरोबर बोललात. जसं जसं तुमची प्रगती होत जाते तुमच्या व्यवसायामध्ये किंवा एखाद्या ज्या करिअरमध्ये ज्या क्षेत्रामध्ये काम करता, हा. तेव्हा मला असं वाटतं की टेक्निकल स्किल्स पेक्षा व्हॉट यू नीड मोर इज पीपल स्किल्स. हा. म्हणजे हाऊ टू मॅनेज पीपल हे जास्ती गरजेचं असतं. त्यामुळे जसं तुम्ही म्हटलात की लोकांना समजून घेणं, हा. त्यांच्या कामाची पद्धत समजून घेणं आणि स्वतः त्यांच्याकडनं काम करून घेणं यशस्वीरित्या, हा. हे पण एक स्किल आहे. अगदी. असं एखादं काही उदाहरण सांगता येईल का की त्याच्यामुळे टीम बिल्डिंग हे अधिक चांगल्या तऱ्हेने जमायला लागलं? कारण की जेव्हा आम्ही प्रोफेशनल लिडरशिप घेतो तर त्याच्यामध्ये टीम बिल्डिंग म्हणून सुद्धा एक सेशन असतं त्याचं नक्कीच. तर त्याच्यामध्ये आम्ही प्रोफेशनल जे लिडरशिप असतं त्याच्यामध्ये आम्ही वी वर्क ऑन 3 P's मॉडेल. 3P मॉडेल म्हणजे त्याच्यामध्ये पीपल स्किल्स, परफॉर्मन्स एक्सलन्स आणि पर्सनल इफेक्टिव्हनेस याच्यावरती आधारित आहे हा पूर्ण कोर्स. तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला इमोशनल मॅनेजमेंट येतं, अँगर मॅनेजमेंट, फ्रस्ट्रेशन मॅनेजमेंट, फेल्युअर मॅनेजमेंट, हाऊ टू डील विथ द फेल्युअर्स ऑफ नॉट ओनली युअर्स बट अदर्स. काही काही वेळेला तुमची टीम ते काम करू शकत नाही यशस्वीपणे, पण ऍज अ लीडर तुमच्यावरती ती जबाबदारी असते, है ना. मग ते पण कसं डील करायचं, बरोबर. कारण त्यावेळेला तुम्ही टीमला ब्लेम करून चालत नाही, है ना. एक एपीजे अब्दुल कलामांचं खूप सुंदर उदाहरण आहे की जेव्हा त्यांचा एक परीक्षणाचा एक प्रयोग त्यांचा फसला तर त्यांनी त्याची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. त्यांनी त्यांच्या टीमला ब्लेम नाही केलं की ह्या चुकला म्हणून आम्ही यशस्वी झालो नाही किंवा ह्याच्यामुळे ते आम्ही कुठेतरी कमी पडलो. क्षेपणास्त्राची चाचणी जेव्हा झाली होती तर तेव्हा तो जगप्रसिद्ध उदाहरण आहे ते. बरोबर. आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे की बाबा तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं वाढवायला हवं, है ना. कारण तो संवाद साधणं पण गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर पीपल मॅनेजमेंट स्किल मध्ये टीम बिल्डिंग तर नक्कीच येतं. कारण कुठलंही काम करायचं झालं तर तुम्हाला एक यशस्वी एक चांगली टीम लागते, है ना. आणि आता कोरोनाच्या ह्याच्यामध्ये पण आम्ही ऑनलाईन सेशन्स पण बरीच घेतली कारण फिजिकल वर्ग होत नव्हते. तर तेव्हा सेपरेट आम्ही टीम बिल्डिंग साठी पण काही सेशन्स घेतली आणि त्याच्यातनं पण लोकांचे फीडबॅक आम्हाला इतके सुंदर सुंदर आले की आम्ही एकत्र म्हणजे आम्ही वेगवेगळे आहोत पण ऍज अ टीम आम्ही कसं काम करू शकतो प्रोडक्टिव्ह, है ना. हे आम्हाला म्हणे कळलं त्याच्यातनं. कारण या काळामध्ये ही मोठी परीक्षा होती. जो तो आपापल्या घरून काम करत होता आणि तरी सुद्धा तुम्हाला टीम म्हणून काही रिझल्ट द्यायचे होते. करेक्ट. आणि मग कसं होतं की त्याच्यामध्ये काही जण कम्प्युटर सावी नव्हते, है ना. काही सिनियर्स होते तर ते आता टीम म्हटली की एक ती म्हणजे वेगवेगळ्या गटातली लोक असतात, सगळेच काही सेम ह्याच्यातले नसतात. तर बरेचदा असं वाटायचं की बाबा हा तर ज्युनियर आहे ह्याच्याकडनं मी काय शिकणार. पण यावेळेस कळलं की तुम्ही टीम बिल्डिंग करता तर प्रत्येक जण हा जरुरी आहे त्या टीमसाठी. प्रत्येकाचं कौशल्य हे गरजेचं आहे आणि त्याच्यातनं ते कळतं. म्हणजे आता जसं मी म्हटलं की ऑनलाईन ट्रेनिंग होत होती आणि जसं आता ऑनलाईन कामं बरीचशी होत होती, है ना. तर तेव्हा कितीतरी जणांना ते झूमचं वापरता येत नव्हतं व्यवस्थित. मग ती जी यंगस्टर्स होती तर ती मदत करायची की असं करायचं तसं करायचं, है ना. स्क्रीन शेअरिंग कसं करायचं, अगदी साध्या साध्या गोष्टी. आणि त्याच्यातनं ते इतकं सुंदर काम झालं म्हणजे एकमेकांशी कसं ताळमेळ बसवायचा. तर खूप सुंदरपणे तुम्ही टीम बिल्डिंगची बरीच अशी उदाहरणं आहेत. आणि टीम बिल्डिंगमुळे एक टीम बिल्डिंग बद्दल जेव्हा प्रशिक्षण दिलं जातं तर तेव्हा सगळ्यात मोठा फायदा होतो की प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस ऍक्सेप्ट करायला शिकतं. त्यांना असं कळतं की बाबा माझ्यासारखंच तो दुसरा व्यक्ती काम करेल असं गरजेचं नाही. त्यामुळे त्या प्रत्येक जण दुसऱ्याला समजायला लागतो आणि खूप समजून घेऊन छानपैकी एक बॉन्डिंग तयार होतं आणि आपलेपणाने म्हणजे दुसऱ्याची कमतरता पण गुण दोष यांच्या सकट स्वीकारून की हा आपला टीम मेंबर आहे, ह्याच्यामध्ये काही चांगले गुण आहेत त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये काहीतरी काही गोष्टी आहेत की त्याला जमत नाही पण आपण जर मदत केली तर ते काम होऊ शकतं चांगल्या पद्धतीने, ब्लेम न करता एक दुसऱ्यांवरती आणि लवकरात लवकर करता येऊ शकतं एकट्या माणसाने करण्यापेक्षा आणि अधिक चांगल्या प्रकारे करता येतं. हे त्याच्यातनं लोकांना कळतं. छान. प्रिया सावंत, तुम्ही मला मगातपासून काही वैयक्तिक आणि
व्यावसायिक पातळीवर नेतृत्व विकासासंदर्भात माहिती देत आहे. तशा प्रकारच्या कार्यशाळा तुम्ही घेता. याच्याच जोडीला एक 4 दिवसांचं थोडं मोठ्या कालावधीचं असं सुद्धा शिबिर तुम्ही आयोजित करता की ज्याच्यामध्ये जीवन कौशल्य विकसित करायचे. तर हे नेमकं काय आहे प्रशिक्षण, त्याबद्दल सांगा ना. नक्कीच. आता हे जे पर्सनल एक्सलन्स किंवा पर्सनल लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम हा. आणि प्रोफेशनल लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम, तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे हा जो एक्सटेन्सिव्ह 4 दिवसाचा प्रोग्राम आहे, तर तो त्याला आम्ही गोल्डन सक्सेस स्किल्स फॉर लाईफ एक्सलन्स असं म्हणतो. हा. आणि ह्याच्यामध्ये खूप एक्सटेन्सिव्ह असं ट्रेनिंग दिलं जातं. हा एकंदरीत 24 तासाचा कार्यक्रम आहे. हा. जे 4 दिवस सातत्याने 6 तास प्रत्येक दिवशी. आणि ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज असतात, बरेचसे वर्कशीट आम्ही तुम्हाला देतो, केस स्टडीज करायला लावतो आणि बऱ्याच ऍक्टिव्हिटीज असतात ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे 4 दिवस पण तसे कमी पडतात तसं बघायला गेलं तर. पण आजकाल कोणी जास्ती वेळ काढता येत नाही कोणाला, त्याच्यामुळे आम्ही शक्यतो 4 दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. हा. हा. आणि ह्याच्यामध्ये मग तुमचं अगदी सेल्फ ग्रूमिंग पासून तुमचे सोशल एटिकेट्स कसे पाहिजेत, प्रोफेशनल एटिकेट्स कसे हवेत, आणि तुमचं नेटवर्किंग स्किल्स कसं डेव्हलप करायचं, तुमचं विजन कसं डेव्हलप करायचं, तुमचा ऍक्शन प्लॅन कसा डेव्हलप करायचा, तुमचं माइंड मॅपिंग कसं करायचं, तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते तुम्ही किती छान पद्धतीने वापरू शकता, याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो. कारण बरेचदा काय असतं की आपल्याकडे रिसोर्सेस असतात पण ते आपण योग्य पद्धतीने वापरता येत नाहीत आपल्याला. मग ते पर्सनल रिसोर्सेस असू देत किंवा बाकी कुठले असू देत, पण जर तुम्ही रिसोर्सेस योग्यपणे वापरले नाही गेले तर त्याचा तुम्हाला प्रगतीसाठी फायदा होत नाही. तर ते ओळखून कसं त्याचं योग्य, ते तुमचं स्वतःचं पर्सनल टॅलेंट हे सुद्धा एक रिसोर्सच आहे तुमचा. बरं. तर ते तुम्ही कसं योग्यरित्या वापरायचं ह्याच्याबद्दल आम्ही शिकवतो त्यांना. आणि ह्याच्यामध्ये 7 मॉड्यूल्स आहेत वेगवेगळी. तर त्याच्यामुळे एक तर तुमचा जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन कसा डेव्हलप करायचा, प्रॅक्टिकल ऑप्टिमिझम, त्याच्यानंतर सेल्फ अवेअरनेस हे तर अगदी मस्टच आहे प्रत्येक कोर्स शिक्षणामध्ये. हा. आणि त्याच्यानंतर सेल्फ बिलीफ कसं डेव्हलप करायची, कॉन्फिडन्स लेवल कसा वाढवायचा, त्याच्यानंतर ज्या काही नेगेटिव्ह एलिमेंट्स आहेत आपल्या मनामध्ये, नेगेटिव्ह इमोशन्स आहेत, तर त्यांच्याशी कसं डील करायचं, त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स वरती कसं काम करायचं. कारण कम्युनिकेशन स्किल्स हे अगदी फंडामेंटल आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. त्यामुळे स्किल्स टू कनेक्ट कशी डेव्हलप करायची. आणि त्याच्यानंतर सेल्फ लिडरशिप म्हणजे इन अ प्रोफेशनल वे किंवा पर्सनल वे कसं डेव्हलप करायचं, हे एक वेगळ्या पद्धतीचं आम्ही प्रशिक्षण देतो की जे तुम्हाला दोन्ही ठिकाणी वापरता येतं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट याचा जो आहे तो म्हणजे सक्सेस माइंडसेट कसा डेव्हलप करायचा. तर अशा प्रकारचं हे प्रशिक्षण 4 दिवसाचं दिलं जातं. म्हणजे ह्या तिन्ही प्रकारच्या कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या एखाद्या महिलेचा, एखाद्या गृहिणीचा अनुभव ऐकायला आवडेल. महिलांचे माझ्याकडे भरपूर अनुभव आहेत. एक पंजाबी लेडीचं उदाहरण देते मी आता, मला या क्षणी पटकन ते आठवत आहे. तर तिचं असं झालेलं की तिने बऱ्याच वर्षापासून ती एक म्हणजे तिचं शी वॉज अ फॅशन डिझायनर. आणि त्याच्यानंतर तिने मुलं वगैरे झाल्यानंतर तिने कुठेतरी त्या ह्याच्यातनं अंग काढून घेतलेलं आणि शी वॉज अ डेडिकेटेड हाऊसवाईफ आफ्टर फ्यू इयर्स. जसं आपण ब्रेक घेतो करिअर मधनं तसं तिने तिच्या व्यवसायातनं ब्रेक घेतला होता. आणि त्याच्यानंतर काय झालं की मध्यंतरी तिच्या मिस्टरांचा व्यवसाय बंद पडला कोरोनामुळे. आणि त्या ह्याच्यामध्ये तिने हा कोर्स केला कारण तेव्हा वेळ होता, सगळे घरी होते, ती वेळ देऊ शकत होती. तर त्याच्यामुळे तिने तो कोर्स अटेंड केला. आणि तो कोर्स केल्यानंतर तिने एक नव्या उमेदीने स्वतःचा फॅशन डिझायनिंगचा हे व्यवसाय परत सुरू केला. आणि स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तिने खूप छानपणे सांभाळली. अरे वा. बर. म्हणजे कुठेतरी तिचा एक आत्मविश्वास गेलेला की आता तर मी पूर्णपणे सोडून बसलेली आहे आणि आता मी काय करणार, म्हणजे आय एम अ हाऊस वाईफ नाऊ आणि आय एम नाऊ इन टू माय 50s. तर आता मी काही करू शकत नाही. पण जेव्हा तिने हे ट्रेनिंग अटेंड केलं तर तेव्हा तिचा पूर्णपणे स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. अरे वा. आणि तिने जो व्यवसाय सुरू केला, मग तिने तिच्या मुलीला त्याच्यामध्ये सामावून घेतलं आणि मिस्टरांनी पण त्याच्या व्यवसायामध्ये
सहभागी व्हायला सुरुवात केली अरे आणि वा. आता अगेन त्यांची आर्थिक परिस्थिती खूप छान चाललेली आहे. मस्त. त्यांचं क्लायंटेल चांगलं डेव्हलप झालेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये आम्ही नेटवर्किंग कसं करायचं, लोकांशी कनेक्ट कसं व्हायचं हेही सांगतो. त्यामुळे खूप छानपणे त्यांनी नव्या जोमाने आयुष्य सुरू केलंय. बर, नेतृत्व असं म्हणत असताना आपल्याकडे सगळ्यात आधी राजकीय क्षेत्रामध्ये नेतृत्व या विषयाकडे अधिक पाहिलं जातं. अगदी. तर त्याबद्दलचे सुद्धा तुमचे काही अनुभव आहेत का? त्यांच्यासोबतही तुम्ही काम करता का? नक्की नक्की नक्की. राजकीय क्षेत्रातले म्हणजे बरेच जण हे अटेंड करतात शिबिर, हा. कारण आणि त्यांची बेसिक रिक्वायरमेंट असते कम्युनिकेशन स्किलसाठी. कारण राजकीय क्षेत्रात जे करिअर करू इच्छितात तर त्यांच्यासाठी संवाद कौशल्य हा अतिशय महत्वाचा भाग असतो. तर त्याच्यामुळे बरेच जण संवाद कौशल्यासाठी उत्सुक असतात शिकायला. आणि त्याचबरोबर त्यांना राजकीय क्षेत्राबद्दल एक भीती पण असते. त्याच्यामध्ये म्हणजे काही आपल्याला जमणार नाही, म्हणजे धूर्तपणा म्हणा, यशस्वी होऊ किंवा नाही, यशस्वी होऊ किंवा नाही, है ना, अशी एक भीती असते त्यांना. तर हे सगळं या कोर्सेस अटेंड केल्यानंतर त्यांचा एक जो प्रतिसाद असतो किंवा त्यांचा स्वतःवरचा विश्वास कुठेतरी वाढतो. आणि बरेचशी अशी उदाहरणं आहेत की ज्या महिला आहेत तर त्या बरेचदा घाबरतात या क्षेत्रात यायला, आणि मग त्यांना कुठेतरी एक कॉन्फिडन्स लेवल आम्ही देतो. राजकीय क्षेत्रामध्ये काही महिला अतिशय उत्सुक असतात की त्यांना त्याच्यामध्ये करिअर करायचं असतं, पण कुठेतरी त्यांना भीती असते, कारण की राजकीय क्षेत्र हे पुरुष प्रधान क्षेत्र आपल्याकडे मानलं जातं. म्हणजे आता सध्या चित्र बदलतंय, पण तरी पण महिला कुठेतरी घाबरतात, त्यांना कुठेतरी असुरक्षिततेची भावना असते. तर ह्या प्रशिक्षणाद्वारे आम्ही त्यांच्यामध्ये तो सेल्फ कॉन्फिडन्स नक्कीच डेव्हलप करतो आणि त्यांना एक विजन मिळतं की आपण याच्यामध्ये काहीतरी करू शकतो. आणि महिलाही छानपैकी नेतृत्व करण्यात नक्कीच सक्षम आहेत आणि परिस्थिती बदलतीये आणि अधिकाधिक महिला या क्षेत्राकडे वळतातही आहेत. त्यामुळे महिलांचाही प्रतिसाद यांच्यासाठी खूप चांगला आहे. प्रिया सावंत, आज आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि नेतृत्व विकास या संदर्भात खूप छान माहिती आम्हाला दिलीत. पुन्हा कधीतरी यातल्या प्रत्येक कौशल्याविषयी किंवा प्रत्येक पैलूविषयी स्वतंत्रपणे आपण कार्यक्रम करू. आज आमच्यासाठी वेळ दिला, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.